नमस्कार. पंढरीचा परिवारमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी संतोष कसगावडे. आज आपण पंढरपूरचा इतिहास पाहत असताना बळवंत सरांच्या मुखातून उगवत्या वाणीतून संपूर्ण इतिहास बघतोय आणि प्रेक्षकांच्या आवडीनुसार जे कमेंट येत आहेत त्यांच्यानुसार आपण विविध मागणी त्यांचा प्रयत्न करतोय. आणि आज आपण पंढरपुरावर झालेली इस्लामिक आक्रमण यावरती आज आपण सरांच्याकडून माहिती घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्ते सर, आजचा आम्हाला पंढरपुरावर इस्लामिक राजवटीमध्ये झालेली पंढरपुरावर झालेली आक्रमणे आणि पंढरपूरकरांच्या म्हणजे मूर्ती इथून कधी अफजल खानाच्या काळामध्ये देगावला नेली म्हणून सांगितली जाते, किंवा इस्लामिक राजवटीमध्ये गुरसाळ्याला सुद्धा नेली म्हणून सांगितली जाते, किंवा चिंचूला नेली म्हणून सांगितली जाते. कधी कोणी सांगितले की माड्याला नेली जाते. तर इस्लामिक राजवटीची आक्रमण पंढरपुरावर झालेली याच्यावर थोडस सविस्तर माहिती द्यावी. इस्लाम हा धर्म तसा मूर्तीभंजक आहे. मूर्तीपूजेला इस्लाम मध्ये कसलंही स्थान नाही. मग इस्लाम आपल्या भारतात कधी आला तर तो इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये मोहम्मद बिन कासिमनं पहिली स्वारी इस्लामची केली. त्याच्या स्वारीनं काय झालं तर संपूर्ण तो भारतात सिंधू नदी पार करून तो भारतात आला नाही. तो आला सिंधूच्या पलीकडेच आला, परंतु तिथं त्यानं काही मूर्ती फोडल्या, मंदिरं उद्ध्वस्त केली आणि काही प्रमाणामध्ये लूट केली, काही प्रमाणात स्त्रिया त्यानं पळवून नेल्याबरोबर. तर हे इस्लामी आक्रमणानंतर त्याचे पडसाद भारतभर उठले. तो आला त्यावेळेला मूर्ती पूजा भारतामध्ये अस्तित्वात होती. अनेक मंदिरं होती आणि ती जास्तीत जास्त शिवाची मंदिरं होती, शंकराची मंदिरं होती. आणि विष्णू संप्रदायाला, वैष्णव संप्रदायाला नुकतीच सुरुवात झालेली होती. वैष्णव संप्रदाय त्यावेळेला प्रौढावस्थेत आलेला होता. आणि अशा या कालावधीनंतर पहिलं आक्रमण इस्लामचं जे झालं ते आपण यादवांच्यावर अल्लाउद्दीन खिलजीनं केलेलं. देवगिरीवर अल्लाउद्दीन खिलजीनं ज्या वेळेला आक्रमण केलं, यादवांचा पाडाव झाला आणि त्यावेळेला पहिल्यांदा पंढरपूर हे इस्लाम राजवटीखाली गेलं. अल्लाउद्दीन खिलजीचा मृत्यू झाल्यानंतर उत्तर भारतामध्ये ज्या सल्तनती आल्या त्या सल्तनतींनीही पंढरपूरवर राज्यकारभार केला, परंतु तो अप्रत्यक्ष होता. प्रत्यक्ष पंढरपूरवर कारभार केला तो बहामनी साम्राज्यात. त्याची राजधानी होती बिदर. आणि बिदरचा जो बादशाह होता, बिदरचा जो शहा होता, त्याचं राज्य मात्र पंढरपूरवर होतं. हे आपल्याला कान्होपात्रा या संतांच्या संदर्भात जी एक दंतकथा आहे तिच्यातून समजतं की तो कान्होपात्रेवर फिदा होता आणि त्यामुळं त्यानं आपले काही सैनिक कान्होपात्रेला धरून आणण्यासाठी पाठवलेले होते. त्याच्यावर कान्होपात्रेचा एक अभंग आहे आणि तो त्या सैनिकांच्या सैनिक आले आणि तिला धरून नेण्यासाठी आले त्यावेळेला तिनं जे ईश्वराला, पांडुरंगाला आर्त हाक दिली ते त्या अभंगामध्ये त्या भावना आहे. परंतु बिदरच्या शहाने फारशी ढवळाढवळ इथल्या धर्मामध्ये, देवतांच्या पूजा अर्च्यामध्ये केली किंवा मंदिराला काही धोका पोचवला, मूर्तीला काही धोका पोचवला असा इतिहासामध्ये उल्लेख नाही. ज्या वेळेला बिदरच्या ह्या बहामनी साम्राज्याच्या 5 शाखा तयार झाल्या, त्यामध्येच विजापूरची आदिलशाही, बिदरची बरीदशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही आणि इमादची इमादशाही. आणि तो काळ होता शिवाजी महाराजांचा काळ होता.
आणि विजापूरला आदिलशहाचं शासन चालवत होता. आणि शिवाजी महाराजांनी आपल्या लहानपणापासूनच बंडखोर वृत्ती असल्यामुळं किंवा स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची ऊर्जा असल्यामुळं त्यांना मिळालेल्या मावळ्यामुळं त्यांनी हिंदवी स्वराज्य या महाराष्ट्रामध्ये स्थापन केलेलं होतं. तो प्रदेश होता विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात आणि तो प्रदेश ते पदाक्रांत करत होते, तो प्रदेश ते बळकावत होते. आणि ही बातमी ज्या वेळेला विजापूरच्या आदिलशहाला कळाली त्यावेळेला त्यांनी शिवाजी महाराजांना नामोहरम करण्यासाठी, त्यांना पकडून आणण्यासाठी, तो तेही जिवंत किंवा मयत अशा दोन्ही अवस्थेमध्ये त्यांनी अफझल खान नावाच्या एका सरदाराची नेमणूक केलेली होती. किंवा इतिहासामध्ये असा उल्लेख आहे की त्यानं पैजेचा विडाच उचललेला होता. शिवाजी म्हणजे काय, तो तर डोंगरातला एक चुहा आहे, त्याला मी जिवंत पकडून आणून मी आदिलशहा समोर उभा करतो असा त्यानं विडा उचललेला होता. आणि त्यामुळं तो प्रचंड सेना घेऊन, प्रचंड सैन्य घेऊन तो विजापूरवरून निघाला. त्याचा मनसुबा काय होता की हिंदूंचं रक्षण करण्यासाठी देव, मंदिर, मूर्ती या समर्थ नाही, आम्ही राजेच तुमचं संरक्षण करतो, आम्ही राजेच तुमचं हित पाहू शकतो आणि त्यामुळं तुमचा धर्म तुमचं रक्षण करण्यासाठी समर्थ नाही हे दाखवण्यासाठी त्यानं काही मंदिर तोडण्याचा, मंदिर उद्ध्वंस करण्याचा मानस त्यानं रचलेला होता. आणि यास्तव तो विजापूरवरून निघाला, ते सरळ प्रथम आला तो तुळजापूरला. तुळजापूरची भवानी माता ही छत्रपती शिवाजी महाराजांचं कुलदैवत होत. आणि मग बघा, शिवाजी महाराजांचं जे रक्षण करती आहे, जी भवानी माता आहे, तिलाच आम्ही नष्ट करतो, मग तुमचं रक्षण कोण करणार, ही भीती घालण्यासाठी त्यानं तुळजापूरच्या मूर्तीवरच पहिला प्रहार केला. सभासद नावाची एक बखर आहे आणि ती शिवाजी महाराजांच्या समकालीन आहे. कृष्णाजी भास्कर सभासद नावाच्या एका शिवाजी महाराजांच्या पदरी असलेल्या विद्वानानं ती लिहिलेली आहे. त्यात असा उल्लेख आहे की मूर्ती फोडली भवानी मातेची आणि ती जात्यात घालून भरडी येली असा उल्लेख आहे. आता ही घटना तुळजापूरला घडली, त्यावेळेला पंढरपूरच्या मूर्तीचं काय होणार, कारण तो पंढरपूर मार्गे शिवाजी महाराजांकडे आगेकूच करणार होता, पन्हाळगडाकडे जाणार होता. आणि अशा वेळेला इथली जी बडवे मंडळी होती ती भयग्रस्त झाली, घाबरली. त्यावेळेला प्रमुख बडवे होते प्रल्हाद महाराज बडवे. आता जे आपले पंढरी संचारचे संपादक आहेत बाळासाहेब बडवे, त्यांचे ते पूर्वज होते. त्याने सुरुवातीला काय केलं, विठ्ठलाची मूर्ती अफझल खान पंढरपूर मार्गे जाणार आहे हे कळल्यानंतर प्रथम विठ्ठलाची मूर्ती आपल्या घरातल्या तळघरात लपवण्याचा प्रयत्न केला. परंतु हा तर गल्लीबोळा लुटत चाललेला होता, गावं उद्ध्वस्त करत चाललेला होता आणि घराघरामध्ये असणाऱ्या मूर्त्या सुद्धा तो नष्ट करत चाललेला होता. आणि त्यामुळं त्यांच्या मनातली भीती गेली नाही आणि म्हणून त्यांनी ही मूर्ती तिथून उचलली आणि जवळच नदी पलीकडे देगाव नावाचं गाव आहे चंद्रभागेच्या पलीकडे, आणि त्या ठिकाणी एक पाटील होते. त्या पाटलाने त्यांना चिठ्ठी लिहून दिली, सूर्याजी पाटील हे त्यांचं नाव, की हे आलेलं संकट टळेपर्यंत मी मूर्तीचं रक्षण करतो आणि संकट टळून गेल्यानंतर ही मूर्ती तुम्हाला परत करण्यात येईल. हा जो दोघांमध्ये झालेला लिखित करार आहे तो भांडारकर प्राच्यविद्येच्या ग्रंथालयामध्ये आपल्याला आजही सापडतो. सूर्याजी
पाटलाने ती मूर्ती आपल्या विहिरीत लपवली. चंद्रभागेच्या काठीच त्यांची विहीर होती, शेतजमीन होती, तिथं ती त्यांनी लपवून ठेवली. अफझल खान आला पंढरपूर मार्गेच, फलटण मार्गेच, तो वाईकडे चाललेला होता. त्याच्या मनात बेत काय होता, तर शिवाजी महाराज मानदेशातल्या मोकळ्या मैदानामध्ये आपल्याला लढायला येतील आणि इथं मोकळ्या पटांगणामध्ये आपलं सैन्य जे आहे ते मोकळ्या पटांगणात लढायची त्याला सवय आहे, त्यामुळं इथंच लढाई होईल. पण शिवाजी महाराज शांत होते, त्यांनी घाबरल्याचं नाटक केलेलं होतं आणि ते लपून बसलेले होते. आणि त्यावेळेला अफजल खान जसा पंढरपूरवरून पुढे गेला त्यावेळेला पुन्हा ही मूर्ती देगाववरून आणली आणि पंढरपूरच्या मंदिरामध्ये स्थापित करण्यात आली. आता पंढरपूरची देगावला नाही, पण गुरसाळ्याला पण नाही, असे काय काय सांगितले जाते. गुरसाळ्याचं काय आहे ते, किंवा कधी कुठल्या कालखंडामध्ये गुरसाळे किंवा चिंचोली येथे निधी असं सुद्धा काही लोक सांगतात. तर तो काळ कुठला होता नेमका? मूर्तीला ह्या नेहमी इस्लाम आक्रमकापासून भीती निर्माण झालेली होती. कारण औरंगजेब नावाचा जो दिल्लीचा आलमगीर होता, स्वतःला तो आलमगीर समजत असत, दिल्लीचा बादशाह होता, आणि त्यानं लेखी फरमानच काढलेलं होतं. ते त्यांच्या दप्तरी नोंद आहे, तशी दरबारी दप्तरामध्ये नोंद आहे की जी हिंदूंची देवळं दिसतील, ज्या हिंदूंच्या मूर्ती दिसतील त्या उद्ध्वस्त करायच्या, त्या मोडून टाकायच्या. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आला आणि भीमा नदीच्याच काठी पंढरपूरच्या खाली मंगळवेढा तालुक्यामध्ये जे बेगमपूर आहे त्या ठिकाणी त्यानं आपली राजधानी केली. आणि तिथून तो संपूर्ण त्याच्या आधिपत्याखाली जो भारत होता आणि भारताच्या बाहेरचाही जो भाग होता तिथला राज्यकारभार तो तिथून करत होता. आणि त्याच्या या आदेशानं सतत मूर्तीला काही करेल हा याची भीती या बडवे महाराजांना. आणि त्याच्या हालचाली कशा असायच्या, तर तो प्रामुख्याने त्याच्या सैन्याच्या हालचाली ह्या रात्रीच्या असायच्या. दिवसा त्याचं सैन्य झोपून असायचं. आणि त्यामुळं त्याच्या हालचालीवर नजर ठेवून तो बेगमपूरवरून त्याचं सैन्य बेगमपूरवरून हल्लं किंवा ते नदी पात्राने नदीच्या कडेने जर वर येताना सरकत असताना जर दिसलं तर बडवे त्यावेळेला तात्पुरती ही मूर्ती उचलायचे आणि चिंचोलीला नेऊन ठेवायचे. काही वेळेला हीच मूर्ती गुरसाळ्याला नेऊन त्याने ठेवलेली आहे आणि त्यावेळेला मंदिरात ती मूर्ती नसायची, ती गुरसाळ्यात असायची किंवा चिंचोलीत असायची. आता हे दोन्ही गावं काय आहेत, माढ्याच्या वाटेवर आहेत. आणि त्यामुळं काही लोकांचा समज असा झाला की ही मूर्ती रात्री नेतायत, गुपचूप नेतायत, म्हणजे माढ्याला नेतायत, आणि म्हणून माढ्याचा विठोबा हाच खरा विठोबा किंवा माढ्याचीच मूर्ती ही मूळ विठ्ठलाची मूर्ती असा लोकमानसामध्ये एक समज आहे. परंतु औरंगजेबाची भीती टळली काय ही मूर्ती परत आणून बडवे त्या मूळ मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवत असत आणि तिची पूजा अर्चा होत असे. माढ्याच्या मूर्तीमध्ये जो दावा माढ्यातली लोक सांगतात की हाच खरा मूळ विठ्ठल आहे, ही माढ्याला मूर्ती गेलीच नाही का कधी? का इस्लामिक राजवटीमध्ये माढ्याला नेऊन परत आणली गेली? गह खरे नावाचे इतिहासकार आणि ते एकदा पंढरपूरला आले आणि पंढरपूरला आल्यानंतर मंदिराच्या बाहेर एका वारकऱ्याला त्यांनी विचारलं की ज्या वेळेला मंदिरात मूर्ती नव्हती त्यावेळेला ती मूर्ती कुठं होती? त्या अडाणी वारकऱ्यानं सांगितलं की इथून मूर्ती उचलली होती आणि ती तिकडं माढ्याकडे नेलेली होती. आणि म्हणून लोकमानसामध्ये तसा समज झाला की ही मूळ मूर्ती माढ्याला नेली, ती माढ्याचाच पांडुरंग खरा पांडुरंग आहे, विठ्ठल तो माढ्याचाच खरा आहे. आणि इथं जी आता आहे ती पांडुरंगाची मूर्ती ही दुसरी बनवलेली आहे
असा लोकमानसात समज आहे. पण इतिहासात याला स्पष्ट पुरावा आपल्याला कुठेही मिळत नाही. परंतु असा भ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे की चिंचोली आणि गुरसाळ हे गाव माढ्याच्या वाटेला आहे. आणि त्यामुळे कुणी जाताना पाहिलं असेल मूर्ती घेऊन जाताना, तर तशीही लोकमानसामध्ये तिकडं माढ्याकडे नेली, माढ्याला आहे, मग आता खरा विठ्ठल माढ्यातच आहे, अशा अफवावर सुद्धा हे मत लोकांचं तयार झालेले असण्याची शक्यता आहे. म्हणजे इतिहासामध्ये माड्याला विठ्ठल मूर्ती गेली ही कुठेही त्याची नोंद नाही किंवा खात्रीशीर कुठं माहिती नाही. विठ्ठल मूर्ती सारखी अनेक मंदिर मूर्त्या आपल्या दक्षिण भारतामध्ये खूप आहेत. माढ्याला आहेत, कर्नाटकात विठ्ठलाची अनेक मंदिर आहेत, तामिळनाडूमध्ये आहेत अनेक मंदिरं, आंध्रात आहेत अनेक मंदिरं, कलकत्त्यामध्ये सुद्धा एक विठ्ठलाचं मंदिर आहे. म्हणून मूळ मूर्तीचा वाद असा वाद उद्भवू शकत नाही. कारण खरी मूर्ती कोणती आणि खोटी कृती, मूर्ती खरीच आहे. आता मूळ कोणती आहे याच्यावर अजून संशोधनही झालेलं नाही आणि इतिहास याबद्दल काही बोलायलाही तयार नाही. इतिहासात याचे पुरावेही उपलब्ध नाही. आणि त्यामुळं पण लोकांची श्रद्धा जी आहे, लोकभावना जी आहे ती पंढरीच्या पांडुरंगावर आहे, पंढरीच्या विठ्ठलावर आहे. तीच भावना संतांची पण आहे आणि आज येणाऱ्या हजारो भाविकांची पण आहे. मागच्या काळामध्ये ज्यावेळेला साने गुरुजींनी पंढरपुरामध्ये उपोषण केलं किंवा मंदिराची दारं सर्वांसाठी खुली करावी यासाठी जे आंदोलन उपोषण केलं, त्यावेळेला पंढरपुरातील काही बडवे उत्पादनांनी त्या मूर्तीमध्ये जशी प्राणप्रतिष्ठा आपण करतो तसे ते प्राण काढून घेतले. असं तारा भवाळकर, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते तारा भवाळकर, त्यांच्या मुखातून आम्ही ऐकले की ते असे पडवे आणि उत्पादनांनी त्यावरती प्राण काढून घेतले आणि घागरी ठेवले आणि तो आज पंढरपुरामध्ये घागरे उत्सव आहे. ते काय प्रकरण आहे नेमकं? बाबा महाराज पाध्ये यांनी विठ्ठल मंदिराची एक व्यवस्था लावून दिली आणि त्यामध्ये बडवे आणि इतर पांडुरंगाचे सेवेधारी जसे परिचारक आहेत, डिंगरे आहेत, देणारे आहेत, असे सेवेधारी मंडळी निर्माण केली. रुक्मिणीला फक्त एकच सेवेकरी, तेही उत्पात होते. आणि इथून या सेवेकऱ्यांच्या कालावधीनंतर मंदिरामध्ये मागासवर्गीयांना, हरिजनांना प्रवेश नाकारण्यात येत होता. ते स्वातंत्र्य मिळालं तरीही चालू होत. आणि हे साने गुरुजींना खटकलं आणि त्यांनी त्यावेळेला उपोषण प्रारंभ केला उपोषणाला. माननीय तारा भवाळकर ज्या म्हणतात की त्यावेळेला बडवे लोकांनी लोकमानसामध्ये असं जावं की आता इथं पांडुरंगच राहिला नाही या मंदिरात, म्हणजे मंत्रतंत्रानं मूर्तीमध्ये प्राण भरता येतात. मंत्र म्हणून ईश्वरीय जी शक्ती आहे ते दगडी मूर्तीमध्ये आपल्याला वसवता येते. जशी वसवता येते तशीच ती काढून पण घेता येते. जसे प्राण फुंकले जातात तसे प्राण मूर्तीतले विझवलेही जातात किंवा ते काढूनही घेतले जातात. अशी एक कर्मकांडातली म्हणा, भोळी कथा अशी अजूनही लोकमानसामध्ये आहे. आणि मग साने गुरुजींच्या उपोषणाला ज्या वेळेला यश मिळू लागलं तेव्हा काही सगळेच बडवे किंवा सगळेच पुजारी हे दलितांना प्रवेश नाकारण्याच्या मनस्थितीत नव्हते. काहींनी साने गुरुजींना पाठिंबा पण दिलेला होता, ही जमेची बाजू. परंतु काहींनी असं सांगितलं ह्या विठ्ठलाकडे वारकऱ्यांचं येणं जाणं होऊ नये, या मंदिरात संतांनी येऊ नये, म्हणून त्यांनी अशी उठवून दिलेली ती अफवा आहे की आम्ही विठ्ठलाच्या याच्यातले प्राणच काढून घेतलेले आहे. मग ते प्राण काढून घेतलेले कुठे ठेवले तर पंढरपूरमध्ये एका माणसाच्या घरामध्ये घागर होती आणि त्या घागरीमध्ये नेऊन ते प्राण ठेवलेले आहे. आणि तिथे एक विठ्ठलाची मूर्ती बसवण्यात आली
आणि त्या मूर्तीला घागऱ्या विठोबा असं त्यांनी नाव दिलं आणि त्यामुळं तिथं घागऱ्या विठोबा म्हणून आजही आहे. परंतु हे कर्मकांडातल्या कथा आहेत, थोथांड आहे, याच्यावर हे बुद्धीच्या तर्कावर टिकणाऱ्या कथा नाही. म्हणजे वारकरी संप्रदाय हा अंधश्रद्धा मानत नाही किंवा मानली नाही, हे मूर्तिवंत उदाहरण म्हणावं लागेल. कारण मूर्तीतला प्राण काढला आणि दुसरीकडे नेऊन ठेवला, हे वारकरी संप्रदायाने जर मान्य केला असता किंवा यावर विश्वास ठेवला असता तर ठेवला नाही, म्हणून आज हा या मूर्तीला वारकरी जसा आपला विठ्ठल मानला, आपला पांडुरंग मानला. बरोबर आहे. म्हणजे वारकरी संप्रदायाचा जो उगम आहे तो कर्मकांडांना विरोध म्हणून आहे. उच्च नीच हा भेद जो आहे समाजामध्ये त्याला विरोध म्हणून वारकरी संप्रदाय अस्तित्वात आला. समाजामध्ये जी जातीयता आहे त्याला विरोध म्हणून वारकरी संप्रदाय अस्तित्वात आलेला आहे. तेव्हा स्त्रीला सन्मान देण्यासाठी वारकरी संप्रदाय अस्तित्वात आलेला. माणसामध्ये प्रेम आणि सद्भावना वाढीस लागावी यासाठी वारकरी संप्रदायाचा उदय झालेला आहे. आणि अशीच पूर्वपीठिका आपल्या सर्व संतांनी करून दिलेली आहे. आणि त्यामुळं अंधश्रद्धेला वारकरी संप्रदायामध्ये कसल्याही प्रकारचं स्थान नाही. तर आता आपण जर बघितलं तर हा भक्त सगळा अनेक देवांना जातो, पांडुरंगाच्या बरोबर, विठ्ठला बरोबर. पण प्रत्येक ठिकाणी अनेक ठिकाणी असं की बाबा कुठंतरी मागितलं जातं, नवस केलं जातं. नवस म्हणजे प्रत्येक फेडण्यासाठी, नवस करण्यासाठी जातो. पण पंढरपूरला येणारा भक्तवर्ग हा पंढरपूरला काही मागत नाही, फक्त निष्काम सेवा म्हणून येतो. तर ते काय आहे नेमकं हे सगळं? बाकी इतर देव आणि पंढरीचा पांडुरंग तो विठ्ठल, यामध्ये काय साम्य, काय फरक आहे? तुमचा प्रश्न खूप छान आहे. मूर्तीशास्त्राच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न आहे. मूर्तीचे अनेक प्रकार आहेत. काही परमेश्वराच्या घडवलेल्या मूर्ती ह्या भोग मूर्ती आहेत, काही योग मूर्ती आहे, काही वीर मूर्ती आहे. आणि यामध्ये आपल्या विठ्ठलाची, पंढरीच्या पांडुरंगाची जी मूर्ती आहे ती योग मूर्ती आहे. आणि बाकीच्यांची जी मूर्ती आहे त्या भोग मूर्ती आहे. म्हणजे त्यांच्याकडे काही मागितलं तर जे आपण मागू तो देव आपलं पूर्ण करेल अशी एक लोकांची श्रद्धा आहे. मग तो तिरुपतीचा बालाजी असो, जेजुरीचा खंडोबा असो, किंवा इतर ज्या मूर्ती आहेत, तुळजापूरची तुळजाभवानीची जी मूर्ती आहे ती वीर मूर्ती आहे. आणि वारकरी संप्रदायाचा उगमच असा झालेला आहे की नवस, सायास, जादू, टोना, तंत्र, मंत्र याच्यावर या संप्रदायाचाच विश्वास. संतांनी कितीतरी आपल्या अभंगातून सांगितलेलं आहे की नवसे पुत्र होती कसे या लागे पती. म्हणजे इथं काही ईश्वराला मागायचं नाही आणि ईश्वरानंही काही द्यायचं नाही, असा ना देणारा ना घेणारा आणि अशी ही मूर्ती आहे. आणि असा हा विठ्ठल आहे. आणि त्यामुळं इथं कुठल्याही प्रकारचा नवस केला जात नाही. इथं ईश्वराला काहीही मागितलं जात नाही आणि देवही कुणालाही काहीही देत नाही. हातानं काल म्हटल्यासारखं हातानं टाळी मुखानं राम, हाच तिथला संदेश आहे. कर्म करत राहा, सत्कर्म करत राहा. आणि संत ज्ञानेश्वराच्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी एका अर्ध्या ओवीमध्ये सांगितलेलं आहे की कर्मे ईशू भजावा. परमेश्वर जर प्राप्त करून घ्यायचा असेल, ईश्वराला जर ओळखायचं असेल, त्याची जर तुम्हाला प्राप्ती करून घ्यायची असेल तर ती कर्मानच होईल, कष्टानच होईल, कामातूनच होईल. नवस, सायास याच्यातून तुमचं कुठलंही इप्सित जे तुम्हाला हवं आहे ते कदापि मिळणार नाही. ही वारकरी संप्रदायाची शिकवण त्या महाराष्ट्रातल्या संत मंडळींना आहे. तर आज बरीचशी दुर्मिळ माहिती प्रेक्षकांसाठी दिली आणि आपण ही सगळी माहिती खरं तर प्रेक्षक एका भागामध्ये 2-4 भागामध्ये
मिळणारी नाही पण इतकी सविस्तर इत्थंभूत माहिती मला वाटतं एका वेळेला मिळवणं किंवा मिळवणं दुर्मिळच आहे आणि आपल्याला असे अनेक भाग करावे लागत आहेत आणि सरांच्याकडून पुराव्यानिशी माहिती आहे ही काही कुठली कोणाच्या तर सांगण्यावरून किंवा ऐकीव माहिती नसेल तर प्रत्येक गोष्टीचा पुरावा देत आहे आणि अशी दुर्मिळ माहिती आपण मिळवण्याचा प्रयत्न करू. सर, आज तुम्ही जी इतिहास, मूर्तीचा इतिहास आणि इस्लामी राजवटीचे जे हल्ले झाले आपल्या मूर्तीवरती, पंढरपुरावरती, यावरती सविस्तर भाष्य केलं आणि माहिती दिली याबद्दल तुमचा आभार. आपण पुढील भागात भेटू. आज रामकृष्ण. रामकृष्ण हरी.